सर्व मते आम्ही आमच्या शिवसेनेच्या सर्व मते ही सभा तहकूब करण्याच्या मागचं कारण गेल्या वेळेची जी मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये आमचे कुठलेही मिनिट घेतले नव्हते आणि मिनिट हे होते आर्थिक बाबीचे, जेणेकरून अंबरनाथ शहरातले जे होर्डिंग्स आहेत अनाधिकृत ते काढण्यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती केली होती, परंतु शिवसेनेचे कालच्या वेळेस माईक बंद ठेवले होते आणि आज आम्ही बघतो ते मिनिट्स आमचे कट केले होते। 10 दिवसापूर्वी आम्ही पत्र दिलं होतं, नियमानुसार 10 दिवसापूर्वी पत्र द्यावं लागतं आणि ते पत्र आम्ही दिलं होतं का आमचे हे रीतियुक्तामध्ये आमचे मिनिट्स येण्यावे आणि आमचे विषय आहे तेही आमच्या पत्राचं वाचन करायला तयार नाहीयेत आणि जाणीवपूर्वक आमच्या सर्व पक्षाच्या सर्व नगरसेवकांचे मिनिट्स कसे कट होतील हे त्यांनी, कारण त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान अंबरनाथ शहराचं होतंय, नगरपालिकेचं होतंय। काल पण तुम्हाला सांगतो, काल पण त्यांनी सांगितलं का नाले गटाराचा विषय होता, तर तुम्हाला सांगतो का नगरपालिकेमध्ये एक विषय जो होतो तो एक विषयाचा एकच ठराव होतो का दोन होतात, परंतु यांनी 2 ठराव बनवले, एक नाल्या सफाईचे, एक पहिले आमचा एक झोन होता तो चारचा झोन होता, परंतु यांनी एक्स्ट्रा एक झोन बनवून 5चा ठराव केला आणि दोन्ही ठराव तसेच ठेवले। एकावर शैलेश भोईचा सूचक अनुमोदक आहे आणि दुसऱ्यावर करंजुले आणि रवी करंजुले यांचे हे ठराव, ते मला वाटतं माझे तुम्हाला मी तेही तुम्हाला देतो वाटलं तर। आणि त्यानंतर नियम असा आहे का नाले सफाई ही तुकडे तुकडे न करता एकट्ठा टेंडर काढलं पाहिजे होतं, तेही त्यांनी तुकडे करून 5 तुकडे केले। ठराव झाला होता 4चा आणि ठराव झाले 4च्या नंतर पण सुद्धा त्यांनी ठराव चुकीचा करून त्यांच्या मनमानी कारभाराला मी अध्यक्ष मॅडम आरोप करत नाही, परंतु सगळे प्रशासन आणि नगर अध्यक्षांना पण मी सांगेल का तुम्ही 2 ठराव बनवू शकत नाही, नियमानुसार 2 ठराव बनवता येत नाही आणि दोन्ही ठराव माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला लागत असेल तर तुमच्या समोर देतोय। मागची जी विशेष सभा होती मला सांगाल, शिवसेना भाजप ही युती आहे, अखंड युती आहे ही, परंतु इथल्या खालच्या घाणेरडं राजकारण जे अंबरनाथ नगरपालिकेतल्या काही नेते मंडळी जे करतायत, जे बीजेपी असतील किंवा काही असतील, परंतु आमचे जे वरिष्ठ नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे, तसेच आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजही शिवसेना भाजप ही युतीच आहे, परंतु ज्या घाणेरडा राजकारण अंबरनाथ शहरामध्ये चालू आहे, जे लोक या सत्तेवर बसलेत त्यांनी हात कसे बरबडतील, आज ते आमच्यावर आरोप करतायत का यांनी 40-30 वर्ष सत्ता भोगली, परंतु यांनी आल्या सुरुवात केली आणि तुम्हाला सांगतो अंबरनाथ शहरामध्ये 2-2 ठराव कधी केले जातात का, तुम्ही तुमच्या हातात मी ठराव देतो आणि तुम्ही चेक करा, त्यानंतर तुम्ही त्याच्या मार्गदर्शन करावं सर्व। तुमचं एक सभा आमच्या वाळेकर परिवाराला विरोधकांनी जे मोठं केलंय ते चुकीचे मार्गदर्शन करून किंवा चुकीचे न्यूज चालून आमच्या वाळेकर परिवाराला जे सगळ्यात जर मोठं केलं असेल तर ह्या लोकांनी केलेलं, आम्ही त्यांचे धन्यवाद मानेल का माझे फोटो असेच व्हायरल करा, परंतु नागरिकांना मी विनंती करेल का हा जो इथला बीजेपीचा जो खालच्या थराचा इथला जो स्थानिक, मी वरच्या बीजेपीच्या लोकांना बोलत नाही, कारण का आमचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आणि आज आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशाचं काम चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी एकच सांगेल का वरिष्ठांनी सुद्धा ह्या खालच्या लोकांची कानचेपी केली पाहिजे आणि हा जो घाणेरडा प्रकार चालू आहे, आज तुम्हाला सांगतो आमच्या इथं बॅनर लावला, तुम्ही पायरीवर बघितला असाल आणि त्याच्यावर शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह दाखवून त्याच्यावर मार्क केला दाखवलाय। आज तुम्ही ज्यावेळेस शिवसेना बीजेपी वरिष्ठ वरती युती आणि घाणेरडा प्रकार, तुम्ही काँग्रेसच्या लोकांना तुम्ही आयुष्यभर काँग्रेससाठी भांडलो आपण, शिवसेना आणि बीजेपी, त्याच काँग्रेसच्या मांडीवर जाऊन हे लोक जर बसलेत असतील, आजही तुम्हाला सांगतो आमचे कबीर गायकवाडांनी आताच डिक्लेअर केलं का मी कोणत्या पक्षामध्ये गेलो नाही, मी शिवसेनेमध्ये काँग्रेसमध्ये, तर मी तुम्हाला तेच सांगेल काँग्रेस संघ युती करणार का? तुम्ही भाजपसोबत युती करायला तयार असता? आमच्या वरिष्ठांचा जो आदेश असेल, आमचे खासदार श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे साहेब, आमचे गटनेते, आमचे सदा पाटील, आमचे जे काही इथले नगरसेवक, सगळ्या महिला आघाडी, आज तुम्हाला सांगेल का त्यांचा जो आदेश असेल आम्ही सर्वजण एकमताने मंजूर करू आणि आमचा अखंड 31-32 जणांचा गट आज लास्ट पर्यंत राहणार। जर हे लोकांनी अशीच जर हे करत राहिलं तर याचा परिणाम शहरामध्ये सगळ्यात जर चुकीचा निर्णय जाणार आहे ह्या बीजेपीच्या स्थानिक नेत्यामुळं। आजही आम्ही विश्वजित करून दिले संघ बोलत होतो, परंतु काही त्यांच्या अंतर्गत नेते आहेत का त्यांना कसलाही इथं एकत्र होऊन द्यायचं नाहीये आणि अंबरनाथ शहराचा विकास करून द्यायचा नाहीये, मग मुद्दाच उचलून देत नाहीये। तुम्हाला सांगतो 2013ला ज्यावेळेस एखाद्या MRTP ऍक्ट हे होत आहे तर त्यावेळेस तो मुद्दा हे केला पाहिजे, त्या लोकांनी समोर आणला पाहिजे। धन्यवाद।